नेक्स्ट आहे लिनियर मोमेंटम ऑफ अ सिस्टीम ऑफ पार्टिकल. आता लॉ ऑफ लिनियर टोटल मोमेंटमचा नियम पाहिला आपण, हे की नाही. तर कन्झर्वेशनचा नियम अगोदर पाहिला आहे आपण. तर आता एक लक्षात घ्या, मोमेंटमचे दोन प्रकार आहे, अँग्युलर आणि लिनियर मोमेंटम. आणि लिनियर मोमेंटमचा जो फॉर्म्युला आहे तर तो आपल्याला नवीला चालला आहे की मास इंटू वेलोसिटी. सो वी कॅन राईट जे लिनियर मोमेंटम आहे त्यासाठी आपण कोणतं अक्षर वापरू, पी. पी इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी, एम इंटू व्ही. आता काय करू आपण की न्यूटन्स सेकंड लॉ जो आहे ते इथं आपण विचारात आणू. सो न्यूटन्स सेकंड लॉ जो आपण लर्न केला होता स्टँडर्ड 9मध्ये, तर तो सुद्धा होता की जो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आहे तो अप्लाइड फोर्सच्या का असतो, इक्वल असतो, बरोबर. सो यावरून आपल्याला माहीत आहे की एफ इज इक्वल टू डी पी अपॉन डी टी मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, है ना. हे अप्लाइड फोर्सच्या काय इक्वल आहे. आता एक लक्षात घ्या की पार्टिकल जी आहे ती जी सिस्टीम आहे ती एन पार्टिकलची बनलेली आहे. आणि म्हणून आपल्याला लिनियर मोमेंटम ऑफ द सिस्टीम जर डिफाईन करायचं असेल तर सर्व इंडिव्हिज्युअल पार्टिकल जे असतील सिस्टीमच्या त्यांच्या मोमेंटमची काय करावं लागेल, आपल्याला बेरीज करावी लागेल. आणि सो आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे लिनियर मोमेंटम ऑफ द सिस्टीम. सो लिनियर मोमेंटम ऑफ द सिस्टीम आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला माहीत आहे की त्यासाठी आपण पी अक्षर वापरू. आणि प्रत्येक पार्टिकलचा मोमेंटम म्हणजे P1, P2 अँड सो ऑन, कुठपर्यंत जाणार आपण, Pn पर्यंत. त्यांच्या व्हॅल्यूज जर आपण पुटअप केल्या इक्वेशन नंबर 1 नुसार तर काय होईल, m1 v1 प्लस m2 v2 अँड प्लस mn pm. ओके. आता हे पाहिल्यानंतर आता आपल्याला या इक्वेशनला काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे इक्वेशन नंबर 1 सोबत. सो सपोज दिस इज इक्वेशन नंबर 3. सो इक्वेशन नंबर 1 आणि 3ला जर आपण कम्पेअर केलं तर आपल्या लक्षात येईल टोटल जर मोमेंटम आपल्या सिस्टीमचं काढायचं असेल तर अशा वेळेस काय होईल, कॅपिटल P इज इक्वल टू काय असेल मग, टोटल मास ऑफ द सिस्टीम किती आहे, m, है ना, सेंटर ऑफ मास संदर्भात. आणि वेलोसिटी जी असेल ती असेल कॅपिटल V. ओके. सो जो टोटल मोमेंटम आला सिस्टीमचा ज्याला आपण कॅपिटल Pनं कन्सिडर केलं, हे कशाचा प्रोडक्ट आला, प्रोडक्ट ऑफ टोटल मास ऑफ द सिस्टीम अँड व्हेलोसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. ओके. सो m जे आहे तर हे आहे टोटल मास ऑफ सिस्टीम आणि v जे आहे तर इट इज द वेलोसिटी. ही वेलोसिटी कोणाची घेतली आपण, सेंटर ऑफ मास. आणि P जो आहे तो टोटल मोमेंटम ऑफ द सिस्टीम, त्याच्यावर केलं आपण. आता याला आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन नंबर 4ला पुन्हा काय करायचं आपल्याला, डिफरन्शिएट करायचं आहे. सो डिफरन्शिएट केल्यावर काय होईल, dP अपॉन dt. मास कसा आहे, कॉन्स्टंट, त्याला डिफरन्शिएट होणार नाही, वेलोसिटी dv अपॉन dt हे इक्वेशन येईल. आणि ॲज वी नो तर मासला मास घेणार आपण आणि dv अपॉन dt इज नथिंग बट इट इज द ॲक्सिलरेशन.
आणि सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम जो आहे टोटल सिस्टीमचा हा कशाच्या इक्वल आला एम इंटू ए. लास्ट इक्वेशन आपण घेतलं होतं एम इंटू ए हे कशाच्या इक्वल आलं होतं एक्सटर्नल फोर्सच्या इक्वल आलं होतं राईट. बट एम इंटू ए इज इक्वल टू एक्सटर्नल फोर्स, कारण आपण पाहिलं होतं की इंटरनल फोर्स जे आहे तर त्यांचा कॉन्ट्रीब्युशन 0 असतो बरोबर. मोशन जे घेतलं होतं आपण सेंटर ऑफ मासचं. आणि देअरफॉर जे फायनल इक्वेशन आपल्याकडे राहील ते काय राहील मग डी पी अपॉन डी टी इज इक्वल टू काय येईल आपल्याकडे एक्सटर्नल फोर्स बरोबर. सो फायनली आपण या गोष्टीवर आलो की जे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम होता हा अप्लाइड एक्सटर्नल फोर्सच्या इक्विव्हॅलेंट आला. म्हणजे इथं न्यूटन सेकंड लॉ जो आहे तो एक्सटेंड झाला आहे ना सिस्टीम ऑफ पार्टिकल संदर्भात. सो आता हे पाहिल्यानंतर आता असं कन्सिडर करू आपण की जे सम ऑफ एक्सटर्नल फोर्स आहे जो सिस्टीम ऑफ पार्टिकल्स ॲक्ट व्हायला त्याची व्हॅल्यू 0 असेल. सो व्हेन एक्सटर्नल फोर्स जो आहे हा काय असेल 0 असेल तर अशा कंडिशनमध्ये जी लेफ्ट हँड राशी आहे डी पी अपॉन डी टी ही सुद्धा काय होऊन जाईल 0. आणि तुम्हाला माहीत असेल ना की एखाद्या राशीचा डिफरन्शिएट जर 0 असेल तर असं याचा अर्थ काय असतो की तो जो टोटल मोमेंटम आहे तो कसा आहे कॉन्स्टंट आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला नियम सांगता येतो की एक्सटर्नल फोर्स जे आहे तो 0 जर असेल तर टोटल मोमेंटम जो आहे सिस्टीमचा हा काय असतो कॉन्स्टंट. सो स्टेटमेंट काय असेल आपलं वेन द एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग ऑन द सिस्टीम पार्टिकल इज 0 देन द टोटल लिनियर मोमेंटम ऑफ द सिस्टीम इज कॉन्स्टंट. म्हणजे याचा अर्थ हे काय झाला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ टोटल लिनियर मोमेंटम झाला सिस्टीम ऑफ पार्टिकल संदर्भात. आता एक लक्षात घ्या की जेव्हा एक्सटर्नल फोर्स हा 0 आहे ओके वेन द टोटल एक्सटर्नल फोर्स ऑन द सिस्टीम इज 0 जी व्हेलॉसिटी आहे सेंटर ऑफ मासची ओके. सो या केसमध्ये व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास तर ही सुद्धा काय असतं या ठिकाणी सॉरी इट इज अ कॉन्स्टंट. कारण मोमेंटम कॉन्स्टंट म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी कॉन्स्टंट. सो व्हेलॉसिटी जो असेल सेंटर ऑफ मासची ती सुद्धा काय असणार या ठिकाणी कॉन्स्टंट असणार. आता आपण विचार करू आता इंटरनल फोर्सेस संदर्भात. तर आता आपण जर इंटरनल फोर्सेसचा जर विचार केला ओके सो इंटरनल फोर्सेसचा जर विचार केला आपण तर इंटरनल फोर्सेस कोणते फोर्सेस आहे की असे फोर्सेस की जे ॲक्ट करतात वन अनादर है ना. एक पार्टिकल हा अनादर पार्टिकलवर जो फोर्स ॲक्ट करत असतो त्याला आपण इंटरनल फोर्स म्हणलो. आणि त्याला जर आपण विचारात घेतलं तर जी ट्रॅजेक्टरी ना ती ट्रॅजेक्टरी कशी होऊन जाते कॉम्प्लिकेटेड होऊन जाते. सो इट इज अ कॉम्प्लिकेटेड ट्रॅजेक्टरी. सो या ठिकाणी आपण इंटरनल फोर्सचा विचार करणार नाही तर आपण फोर्सेस जे आहेत तर टोटल एक्सटर्नल फोर्सचा विचार करणार. आणि आता आपण पाहिलेलं आहे की एक्सटर्नल फोर्स किती घेतलेला आपण 0 घेतलेला आहे आणि व्हेलॉसिटी जी आहे ती कशी आहे कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आहे. आता व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे याचा अर्थ काय माहिती आहे का की व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असताना एक गोष्ट होते की पार्टिकल जो मूव्ह होतो ओके. सो व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असताना पार्टिकलची जी मूवमेंट आहे किंवा पार्टिकल जे मूव्ह होतो तर इट इज लाईक म्हणजे युनिफॉर्मली इन स्ट्रेट लाईन. इट इज युनिफॉर्मली इन स्ट्रेट लाईन ओके. सो एक्सटर्नल फोर्स 0 असताना पार्टिकल्स हा जो आहे तर ॲक्च्युअल आपण याला फ्री पार्टिकल म्हणून कन्सिडर करू ठीक आहे. सो पार्टिकल हा फ्री पार्टिकल म्हणून या ठिकाणी ॲक्ट करतो आणि इट इज
इन द युनिफॉर्मली डायरेक्शन इन स्ट्रेट लाईन. मग आता याचे आपल्याला आता काय करायचं आहे, आपण एक इक्वेशन पाहिलं होतं पहा. आता एक लक्षात घ्या की फ्री पार्टिकल सारखं बिहेव करेल आणि युनिफॉर्मली स्ट्रेट लाईन आहे, याचा अर्थ अशा केसेसमध्ये जे व्हेक्टर्स आहेत हे स्केलर इक्वेशनच्या इक्वल असतात जर सेम डायरेक्शनमध्ये जर असेल तर. सो आता आपण मोमेंटमचे काय करू माहिती का, 3 कॉम्पोनंट्स घेऊ. टोटल लिनियर मोमेंटम जे आहे तर त्याचे आपल्याला 3 ॲक्सिस संदर्भात मोमेंटम घ्यायचे. तर ते 3 ॲक्सिस कोणते कोणते असतील, एक असेल एक्स ॲक्सिस संदर्भात, दुसरा असेल वाय ॲक्सिस संदर्भात आणि तिसरा असेल झेड ॲक्सिस संदर्भात. ओके. सो हे जे कॉम्पोनंट्स आहेत, 3 कॉम्पोनंट घेतले आपण टोटल लिनियर मोमेंटमची. तर अलॉंग द एक्स ॲक्सिस त्याची व्हॅल्यू एक कॉन्स्टंटचे इक्वल आहे, समजा ती व्हॅल्यू आहे C1, वाय ॲक्सिस आहे C2 आणि झेड ॲक्सिस आहे C3, असं आपण कन्सिडर करू. आता या संदर्भात हे कॉन्स्टंट घेतल्यानंतर आता आपल्याला आता रेडिओॲक्टिव्ह डिकेचं एक एक्झाम्पल आपल्याला इथं लर्न करायचं आहे. सो आपण रेडिओॲक्टिव्ह डिके पाहू आणि हा रेडिओॲक्टिव्ह डिके आपण कोणाचा पाहू की सपोज तो न्यूक्लियस आहे रेडियमचा. ओके. सो दाखवलेला रेडियम है ना, तर त्याचं न्यूक्लियस आहे जो एक मूव्हिंग अनस्टेबल पार्टिकल आहे. ओके. सो इट इज अ मूव्हिंग अनस्टेबल पार्टिकल आणि त्याचा आपल्याला रेडिओॲक्टिव्ह डिके लर्न करायचा आहे. आता हा जो रेडियम न्यूक्लियस आहे तर हा या पॉईंटला तुमच्या लक्षात आलं असेल की तो काय झाला या ठिकाणी डिसइंटिग्रेट झाला. ओके. सो डिसइंटिग्रेट झाल्यानंतर काय झालं बरं की त्याचं जे स्प्लिटिंग आहे ती कशामध्ये झाली, एक आहे आर्यन. आर्यन म्हणजे काय, रेडॉन. दुसरा आहे हिलियम, ज्याला की आपण काय कन्सिडर करतो, अल्फा पार्टिकल. ओके. सो या दोनमध्ये त्याचं डिसइंटिग्रेशन झालं. आता एक लक्षात ठेवायचं, जे फोर्सेसनी हे डीके घडून आणलं है ना, सो फोर्सेस लिडिंग टू द डीके आर इंटरनल टू द सिस्टीम अँड द एक्सटर्नल. तर डीकेसाठी जे रिस्पॉन्सिबल असणारे जे फोर्सेस आहेत है ना, इंटरनल असेल सिस्टीमचे किंवा एक्सटर्नल ऑन द सिस्टीम, तर हे दोन्ही फोर्सेस कसे आहेत या कंडिशनमध्ये निग्लिजिबल आहेत. ओके. सो निग्लिजिबल असल्यामुळं काय होतं की जे टोटल मोमेंटम आहे सिस्टीमचा हा बिफोर डीके आणि आफ्टर डीके हा काय असतो, कॉन्स्टंट असतो. सो लक्षात ठेवा की जी इंटरनल फोर्सेसबद्दल बोललो मी, त्यानंतर एक्सटर्नल फोर्सेसबद्दल बोललो, हे कसे आहेत, 0. आणि म्हणून टोटल मोमेंटम जो आहे बिफोर डीके आणि आफ्टर डीके हा कसा आहे या ठिकाणी, कॉन्स्टंट आहे, कन्झर्व आहे. आता ओव्हरऑल काय झालं की 2 पार्टिकल्स या ठिकाणी प्रोड्यूस झाले, एक आहे रेडॉन न्यूक्लियस आणि दुसरा आहे अल्फा पार्टिकल. मात्र यांची मुवमेंट जर पाहिली आपण तर डिफरंट डायरेक्शनमध्ये आहे. ओके. सो हे जे 2 डिफरंट डायरेक्शनमध्ये जरी असतील, मात्र ही अशा पद्धतीनं आहे की त्यांचा जो सेंटर ऑफ मास जो आहे इथे दाखवला आहे CM, सेंटर ऑफ मास, मूव्ज सच वे दॅट मूव्ज अलॉंग द सेम पाथ. त्यानं पाथ सोडला का, म्हणजे जो पाथ रेडियमचा होता तोच पाथ सेंटर ऑफ मासचा आहे. म्हणजे जरी 2 पार्टिकलमध्ये डिसइंटिग्रेशन झाले असेल, रेडॉनची डायरेक्शन वेगळी आहे, अल्फाची वेगळी आहे, पण त्या दोघांचा जर सेंटर ऑफ मास काढला तर त्या सेंटर ऑफ मासचं मोशन हे मूळ रेडियमच्या मोशनच्या काय आलं, इक्वल आलेलं आहे. ओके. सो
ओरिजिनल डिकेइंग रेडियम आणि नंतरचं सेंटर ऑफ मास यांचा पाथ सेम आलेला आहे, हे आपण फिगर एमध्ये लक्षात आलं असं आपल्या. आता पहिल्या केसमध्ये जो सेंटर ऑफ मास आहे हा आपला कसा आहे बरं, मूव्हिंग आहे. कसा आहे सेंटर ऑफ मास, मूव्हिंग. लक्षात घ्या, पहिली जी फिगर आपण अभ्यासली तर यामध्ये सेंटर ऑफ मास कसा होता, मूव्हिंग होता. सेकंड जी फिगर आहे त्यामध्ये आपण फ्रेम ऑफ रेफरन्स जो आहे, तर ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर यामध्ये जो सेंटर ऑफ मास आहे, ओके, इथे वाटल्यास की तुम्ही सेंटर ऑफ मास हा मूव्हिंग होता आणि सेकंड केसमध्ये सेंटर ऑफ मास जो आहे तो कोणत्या पोझिशनला, रेस्टला आहे आपण असं कन्सिडर करू. सो यामध्ये मोशन ऑफ द पार्टिकल्स जे इन्व्हॉल्व व्हायला डीकेमध्ये हे खूप सिम्पल आहे पहा, कारण याच्यामध्ये जर पाहिलं होतं आपण जे प्रोडक्ट पार्टिकल्स आहे हेलियम आणि रेडॉन, तर हे कसे मूव्ह व्हायले बरं, बॅक टू बॅक है ना. सो बॅक टू बॅक मूव्ह व्हायले आणि त्यांचा जो सेंटर ऑफ मास आहे तो सेंटर ऑफ मास पहा, ज्याचा मास जास्त जवळ होतो तो कमी मूव्ह झालेला आहे, ज्याचा मास कमी होतो ते जास्त मूव्ह झालेला आहे. मग त्या दोघांचा जर सेंटर ऑफ मास पाहिला आपण तो जिथं रेडियम आहे तिथंच येणार. म्हणजे याचा अर्थ सेंटर ऑफ मास इथं मूव्हिंग आहे का, नाही. सेंटर ऑफ मास इथं कसं आहे, रेस्ट पोझिशनला आहे. कारण पहा रेडॉनचं मास जास्त आहे हेलियमपेक्षा, पहा तिथं कमी डिस्टन्सला आहे ना आणि तो जास्त डिस्टन्सला आहे. मग याचा अर्थ दोघांचं ॲग्रिगेट काढलं तर पुन्हा सेंटर ऑफ मास फायनली कुठे यायला, त्यांचा रेस्ट पोझिशनला यायला. सो अशी पहिली कंडिशन आपण अभ्यासली. सेकंड एक्झाम्पल जे आपण लिनियर मोमेंटम संदर्भात समजून गेलो तर ते आहे बायनरी स्टार संदर्भात. सो ॲस्ट्रॉनॉमीमध्ये आपण बायनरी स्टारबद्दल सध्या बोलू. आता बायनरी स्टार अर्थातच त्याला दुसरा आपण काय म्हणू शकतो, डबल स्टार. ओके, सो हे कॉमन ऑकरन्स म्हणजे बऱ्याच वेळेस दोन स्टार आपल्याला जोडून दिसतात, ठीक आहे नाही, तर आपण बायनरी स्टार्स म्हणू. आता याही केसमध्ये जर एक्सटर्नल फोर्स नसेल, ओके, सो एक्सटर्नल फोर्स जर 0 असेल तर हे जे बायनरी स्टार्स आहेत तर हे सुद्धा काय म्हणून बिहेव करतात, फ्री पार्टिकल म्हणून बिहेव करतात. जर एक्सटर्नल फोर्स काय असेल, 0 असेल तर. आता ट्रॅजेक्टरी जर पाहिली आपण दोन स्टारची, हे नाही की S1 आहे, दुसरा काय दाखवलं आपल्या S2, तर थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे पहा. दोन स्टार जर पाहिला आपण तर मला सांगा ही जी डार्क लाईन दिसते ही कोणाची ट्रॅजेक्टरी आहे, S2ची, स्टार 2ची, आणि जी डॉटेड आहे ती कोणाची आहे, S1ची आहे. मात्र दोन्हींचा सेंटर ऑफ मास जर पाहिला आपण है ना, तर हा कोणत्या पोझिशनला आहे, त्यांचा कंटिन्युअसली रेस्ट पोझिशनला आहे. सो त्यांचं जे मोशन आहे सेंटर ऑफ मास मूव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन. ओके, सो लक्षात घ्या दोन स्टारची आपण ट्रॅजेक्टरी डिस्कस करलं इथं. तर इथं जे सेंटर ऑफ मास आहे, सेंटर ऑफ मास हे अलॉंग अ स्ट्रेट लाईन आहे. म्हणजे याचा अर्थ काय सांगता येईल आपल्याला की सेंटर ऑफ मासचं जी फर्स्ट फिगर आहे, सो त्याचं जे मोशन आहे, मोशन ऑफ सेंटर ऑफ मास, हे कोणतं मोशन आहे, अलॉंग द स्ट्रेट लाईन आहे ना. सो इट इज अ युनिफॉर्म मोशन. कारण ती ट्रॅजेक्टरी कोणती घेऊ द्या पण दोघांचा जर सेंटर ऑफ मास काढला ते अलॉंग द स्ट्रेट लाईन आहे, म्हणून सेंटर ऑफ मास हा काय आला, मोशन जो आहे त्याचा हा युनिफॉर्म मोशन आहे, इथं सिद्ध झालं. त्यानंतर बी फिगरकडे येऊ आपण. बी फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर पहा S1 आणि S2 हे ते दोन स्टार आहेत, तर त्यांची जी ट्रॅजेक्टरी आहे ती एकमेकांच्या अपोजिट दिसेल आपल्याला, बरोबर आहे का. सो सेकंड फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर सेम बायनरी सिस्टीम आहे जशी आपण घेतली होती, मात्र या ठिकाणी दोन्हींचा जर आपण सेंटर ऑफ मास जर पाहिला तर तो सेंटर ऑफ मास हा कोणत्या पोझिशनला आहे, रेस्ट पोझिशनला आहे. ओके, सो
ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर 2 बायनरी स्टार घेतले होते आपण, एक मोशनमध्ये असताना आणि एक मोशनमध्ये नसताना, बरोबर आहे का? सो फ्री पार्टिकल म्हणून जर ते मूव्ह होत असतील तर त्यांचा सेंटर ऑफ मासचं मोशन हे युनिफॉर्म मोशन आहे, आणि सेम बायनरी सिस्टीम जी आहे तर ती आपण सेंटर ऑफ मास रेस्ट पोझिशनला घेतली. सो सेकंड फिगरमध्ये सेंटर ऑफ मास जो आहे तर त्या रेफरन्सनं जर पाहिलं आपण तर S1 आणि S2 हे जे 2 स्टार्स आहेत, तर जरी हे 2 स्टार मूव्हिंग असतील एका विशिष्ट सर्कलमध्ये, मात्र त्यांचं सेंटर ऑफ मास हा नेहमी कसा असणार या ठिकाणी रेस्ट पोझिशनला असणार. तर इथे सुद्धा मोमेंटम जो आहे तो कन्झर्व होतो. आता हे जे 2 एक्झाम्पल पाहिले आपण, पहिलं एक्झाम्पल कोणतं पाहिलं, रेडिओ ॲक्टिव्ह डीके ऑफ रेडियम, आणि दुसरं पाहिलं बायनरी स्टार किंवा डबल स्टार. तर या दोन्हीमधून फक्त आपल्याला एकच शिकायचं होतं की जे आपली मेन कन्सेप्ट आहे की जी लिनियर मोमेंटम आहे है ना सिस्टीम ऑफ पार्टिकलचा, हा काय असतो, नेहमी कन्झर्व असतो. आता आपल्या फ्रेम ऑफ रेफरन्सनं जर आपण विचार केला तर जी स्टारची ट्रॅजेक्टरी असते, म्हणजे जे पाथ ते फॉलो करतात, तर ते 2 गोष्टीवर डिपेंड आहे पहा. सो स्टार जे आहे ओके, तर आपल्या फ्रेम ऑफ रेफरन्सनं त्यांची आपण ट्रॅजेक्टरी संदर्भात 2 कन्क्लुजन लिहू शकतो की ट्रॅजेक्टरी जी स्टारची हे कशाचं कॉम्बिनेशन आहे. सो इट इज द कॉम्बिनेशन ऑफ 2 गोष्टीचं कॉम्बिनेशन आहे. एक आहे युनिफॉर्म मोशन इन अ स्ट्रेट लाईन, ओके, जे फर्स्ट फिगरमध्ये आपल्या लक्षात येईल, आणि सेकंड आहे सर्क्युलर ऑर्बिट्स, जे सेकंड फिगरमध्ये आपण ऑब्झर्व केलं. आणि हे जे सर्क्युलर ऑर्बिट्स असतील हे अबाउट द सेंटर ऑफ मास असतील. या 2 गोष्टींच्या कॉम्बिनेशनवर कोणत्याही स्टारची ट्रॅजेक्टरी अवलंबून असते. आता या 2 एक्झाम्पलवरून आपल्या लक्षात येईल की जे सिस्टीम आहे, सिस्टीमचे जे डिफरंट पार्ट्सचं जे मोशन आहे ते जरी आपण सेपरेट केलं आणि सेपरेट करून मोशन ऑफ सेंटर ऑफ मास जर आपण विचारात घेतला तर त्याच्यामुळे आपल्याला टोटल सिस्टीमचं मोशन हे आपण अभ्यास करू शकतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण वेक्टर प्रोडक्ट्स ऑफ 2 वेक्टर्स या संदर्भात डिस्कस करू.